स्लाईड आपल्याला दिसते त्याच्यावर क्लिक करायचं. पुढची ॲक्टिव्हिटी आपली गाईडची वेबसाईटची आहे. दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये विंडोज मोड स्लाईड प्रेझेंट करण्यासाठी स्लाईड शो मेनूवर जायचं आहे. त्याच्यानंतर सेटअप स्लाईड शोच्या ऑप्शनवर क्लिक करून दिसत असलेल्या डायलॉग बॉक्समध्ये ब्राउज बाय इंडिया ऑप्शन सिलेक्ट करा. त्यानंतर ओके बटन क्लिक करा. स्लाईड शो ऑप्शनवर जायचं आहे. त्यानंतर सेटअप स्लाईड शो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. ब्राउज बाय इंडिव्हिज्युअल विंडो दिसत आहे. बाय इंडिव्हिज्युअल विंडो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर ओके बटनवर क्लिक करायचं आहे. नंतर सबमिट करायचं. दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये शो करायच्या स्लाईडची संख्या नियंत्रित करण्यासाठी स्लाईड शो टॅबवर जायचं आहे. सर्वप्रथम स्लाईड शो टॅबवर क्लिक करायचं आहे. आता सेटअप स्लाईड शो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. सेटअप स्लाईड शो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर दिसत असलेल्या आपल्या डायलॉग बॉक्समध्ये स्लाईड शो ग्रुपमध्ये फॉर्म ऑप्शनवर सिलेक्ट करायचं आहे. या ठिकाणी फॉर्म ऑप्शन. त्याच्यानंतर टू टाईप या ठिकाणी 2 करायचं आहे. म्हणजे दुसऱ्या स्लाईडपासून ते 5व्या स्लाईडपर्यंत करायचं आहे आणि त्याला ओके करायचं आहे. दिलेल्या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनमध्ये सुरुवातीपासूनच आपल्याला स्लाईडचं प्रेझेंटेशन करायचं आहे. यासाठी स्लाईड शो ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. फ्रॉम बिगिनिंग ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. नंतर सबमिट करायचं. आता आपल्याला करंट स्लाईड म्हणजे 3 नंबरच्या स्लाईडपासून आपल्याला स्लाईड शो करायचा आहे. त्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला 3 नंबरची स्लाईड सिलेक्ट करायची आहे. त्याच्यानंतर स्लाईड शोवर जायचं आहे आणि फ्रॉम करंट स्लाईडवर क्लिक करायचं आहे. नंतर सबमिट करायचं. पुढचं क्वेश्चन पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन स्लाईड शो रिहर्सल टायमिंगवर जायचं आहे आणि सुरुवातीपासून रेकॉर्डिंग सुरू करायचं आहे. त्यांनी म्हटलं आपल्याला स्लाईड शो सगळ्यात अगोदर स्लाईड शो जाणार. रिहर्सल टायमिंग या रिहर्सल टायमिंगवर जायचं आहे आणि त्याच्यानंतर सबमिट करायचं.